वर्षी कोण घाली, कोण घालतं डोंगरावरल्या बोरीला पाणी? कोणाची ताकद आहे त्याची? त्याचा कर्तव्यांक इतक्या टोकाचा आहे म्हणून रूप सुंदर आहे. एक मुद्दा सांगतो. पूर्वीच्या काळात विहिरी फोडायची माणसं, ती ठराविक वर्ग असायचा विचारायची. ते असे बार घ्यायचे, ती वाळू आणायची, आराटीच्या काट्या जाळायच्या, त्याची कोळशे करायची, ती कुटायची, त्याच्यात राळ रांजा कापूर हे सगळं टाकायचं. ती दारू असायची. ती आता रेडीमेड भेटायली तोटी, ते ब्लास्टिंग वगैरे सगळं. आता मोठा खपक्यात होता, बारीक तोटा लय मोठा आहे. माणसाच्या पोटावर नाही असं काही काही बाहेर मोठमोठ्या खाणीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं. किती 10,000 होतो. पाहले जा वाटायचं, ते नवीन नवीन नवळी असली असं बघा वाटायचं माणसाला. काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आलं की असं बापरे काय विहीर फोडाली धडेल दिवशी आवाज झाला. आणि काय नाही ते वायरच सावडायचो. ती वायर आपली तीच सावडायची. येत होती काही बी बांधायला. आता चांगल्या वस्तूपैकी गर्दा सावरायलाच वेळ लागायला. आणि पहिला गर्दा कामी येत होता. गर्दा ते आवाज उडीले होती. वायर फायर कशाला कामी येते? कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना. आऊत फानसाल्या तार भेटत नव्हता. मग त्याला वरदादा कन्यावा ती पट्टी हाणून घ्यावा तेव्हा ते आऊत खोड फणसालेलं मिळून यायचं. घराने खेळ ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणा लागायचा. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका तुटवडा. काळ गोड आला. फक्त माणसाने गोड वागणं आता गरजेचं आहे. काळ लय गोड आला, लय गोड आला. आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला 10-15 माणसं झोपलेली असायची, एकच चिमणी लावलेली असायची. एकच दिव्याची चिमणी, एकच दिव्या. काय परिस्थिती असेल. सकाळी नागपुड्या काळ्या होत्या त्या घासलेटाच्या दिव्याच्या धोरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असतील कल्पना करा. मी याच्या करता सांगतोय, या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला हवा किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करीत जा. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून डिंगटॉंग केलं असतं ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं. आपल्यावर कृपा आहे जुन्या लोकांची. फार बिकट काळ, फार बिकट काळ. हिर फोडायला आवाज झाला, गेलोत आम्ही. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकू पोकल्यान मधात ट्रेन सोडायलीत मधात मधली मध्ये फिरत आपलं गर 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 त्या गावाड्यात गाई म्हशी फिरल्या आणि आपलं मधली मध्ये फिरत चक भरून घेतं दुसऱ्या किऱ्यांमध्ये भरतं. ते संदेश वरी आणतं आणि ते संपलं की ते किरीनच त्याला वरी घेतं बाजूला. पुन्हा ते प्लास्टिक पुन्हा सुरू मोठा टोळ त्यानं त्याच्या किऱ्यांमध्ये टाकलं. बापा 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 टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 उघडे आणि त्याच्यातून बेंडकी तर 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 करत बाहेर निघली. पाषाणाची पोटी तयामुखी 90 फुटावरून दगड निघला. 90 फुटावर परिपक्व दगड. कोण चारा घातला असेल त्याला? पंढरपुरातल्या मालकानं 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचा कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावरी सुख डोळ्याची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल कोणतं सुख घ्या. संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतील. कोणी कीर्तन करा असू द्या त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा कुठले दादा? आमच्या गावचे. दमानं जा बरं. ते घरी गेल्या म्हातारीला सांगतं मला महाराज बोलले ग, मला महाराज बोलले. किती आनंद वाटतो त्याला. दादा राजकीय क्षेत्रात एखादा मोठा पुढारी जर आवडीनं बोलत असेल तर आनंद वाटतो का नाही? मला श्रुती जर कुत्र्याला बोलत असेल तर ते पुत्र किती श्रेष्ठ असेल. त्याला किती मोठेपण वाटत असेल, किती मोठेपण वाटत असेल. पण हे मोठेपण वाटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यातली ती तेजस्वी ताकद, त्याच्या चेहऱ्यातली ताकद येते. सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होतंय ही त्याच्याकडे.
होतं विद्याधर, सुदर्शन नावाचा विद्याधर. त्याने एका महाराजाची चेष्टा केली, महाराजाला ढकलून दिलं. विटेवरच्या मालकाचा शाप प्राप्त झाला, तो सापाच्या योनीत गेला, खूप जागेवर वाकत होता. एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं, गोविंदाचं रूप वृंदावनाच्या ठिकाणी एकदा पाहिलं, त्या रूपातून मुक्त झाला सर्पाच्या आणि पूर्वपदाला गेला. सुखाचे ते सुख, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेला जन्माला आले. वेळ संपला दादा. नंदाच्या घराला मजली गोकुळाला, तिथे मायेचा जन्म झालाय, मला घेऊन या. आणि सर्वांना कथाभाग ज्ञाते. उचलीला कमळापती पाहिजे. मग सुपात देवाला घेतलं आणि ते सुप डोक्यावर घेऊन वसुदेव ढाळे ढाळे निघालेत. अमृताचा पाऊस पडत होता. वरती छायाधरी शेष, यमुना तुडुंब भरली, पूर चढला चाट, त्याशी लाविला अंगुष्ट, यमुना माई. महाराज पुराणात 4 श्लोक आले. ह्या श्लोकाचं वर्णन करत असताना या भारतातल्या स्त्रीच्या भांगाचं वर्णन केलंय, भांग तिच्या पदराचं वर्णन केलं, तिच्या पदराचं वर्णन केलं. म्हणून आपल्या देशातल्या स्त्रीनं पाठ झाकून घेतली पाहिजे. पाठ नाही उडी ठेवली पाहिजे. महाराज आपल्या संस्कृतीतला शेतकऱ्याला सुद्धा ज्ञान आहे, खांद्यावर आसूड कसा ठेवा, तर बाईचा पदर किती गोड असावा. त्या आसडापेक्षा पदर कोणीकडे लोंबतो. काय तू महादेवाला 1.5 घंटा जरी पाणी घातलं सण, पांडुरंगाला 2.5 घंटे जरी मंजुळा वाहिल्या तरी उपयोग काय त्याला. त्याने वागण्याला केलं. महाराज पैसे झाकलेले असावा, देवानं कोटीनं पैसे द्यावा, पण आतल्या खिशात ठेवलेला असावा. जे डायरीच्या पुढून जे पैसे देते ते भिकारी नसते, ते भिकार चोट असते. ज्याला डायरीच्या पुढून मोठा हाता नाद असतं भिकार चोट अवलादी असतात. भिकार चोट आपल्या संस्कृतीमध्ये पैसा उघडा नाही. आणि या संस्कृती, या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेली, कपडे घातलेली असावा आणि पैसा झाकलेला असावा. या 2 गोष्टी शास्त्रात फार नाविन्यपूर्ण सांगितल्या. चला, ती याचा आचळू सरसावला. पदराची ताकद शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वतः. एखाद्यानं सहज ठुले असतील त्या अनावधानं मोबाईल मागं पुढे करता होतात, तेव्हा हे मान पुन्हा हे म्हणायचे तुम्हीच म्हणले. आता मी काय पाहिलं बी नाही मोबाईल, मला काय पाठील डोळे येतो कोणाचं. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्या शर्ट आलं त्यानं काय म्हणून मी मला शिवलं म्हणून. मी कुठं रिकामाय कोणाला शर्ट शिवायला. आमच्या मित्रांनी बायकोन कृपया केली 500च्या 3 नोटा, म्हणजे 1,500 झाले की दादा. ते 500च्या 3 नोटा. अभ्यास कमी असल्यामुळे तेवढं कळत नाही, ते लक्षात येत नाही. 500च्या 3 नोटां पुढून ठेवल्या. बाजाराला चाललो शिवला, चिकलठाण पाठीवर गाडी भेटली, दुसऱ्याच्या हात केला, येऊ दिन म्हणला, त्यानं गाडी उभी केली. पण पुढे आल्या मोरेगाव ब्रेकर लागले, त्याला कळालंच नाही तर ब्रेकर दन गाडी आदळली. शिवलूच्या बाजारात गेलं, रिकामं झालं, वापस झालं, तिकिटाला पैसे नाही. बायको म्हणली बाजार नोटा वाटानच पडल्या, कुठून त्या वरच्या केशात. ती म्हणली बायला, मला नाही, त्याला म्हणली, मला कशी म्हणीन ती त्याला म्हणली बायला, मी लोकांचं रान खुरपील तरी आतल्या खिच्यात टॉचे असते ना, तो इथं ठुलते पुढे, त्याच्यामुळे ते उसळ्याने पडले. ते याच्या करता पुढे ठवाचे नाही, त्या चोराला हाणायला बी नाही सोपे ना. हो, मी वाटत जाताना इथल्या बघ केशाच्या बनीत घेत असतो. हे चोरी कोण चाप, ही कोण चाप नाही, कोणी कोण चाप, इथं नाही चापीत तू कसा चापशीन इथं. तू तरी अशा चोऱ्या करतो, मी रातच्या करतो. मी कॅमेऱ्यात वगळा रे, पुन्हा लोक म्हणते रातच्या लोकांच्या घरं पुढे. माणसं काय काय कुठं लावतील काय मिळत नाही त्याला. चला, भांगाचं वर्णन केलं. दुभांगली यमुना माई, पहिले त्याला वाडा होता. कामाचा फार गरज असू, काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मी माळ घालते. बरं सांगायची, व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस हा गावाला घातक असतो, देशाला घातक असतो, कुटुंबाला तर घातक असतोच. आळशी माणूस सर्वाला घातक असतो. आळशी काम करायचं, उद्योगम वर्धनते लक्ष्मी. शेती वाट्याला आला असेल, नोकरी वाट्याला आला असेल, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, काय क्षेत्र कोणतं असेल, त्या क्षेत्रामध्ये आपले नाविन्य कमवायचं, अर्थ सुद्धा जमा करायचा. काम करत राहा, माणसानं करत राहा. शेतीवर अतूट प्रेम करा. आपण शेती प्रांतात, जिथं शेतीवर जास्त आपण हे आहेत अशा भागातली माणसं आहोत. शेतीवर अतूट प्रेम करा. काळ संपला, आता काळ शेतीचा सुरू झाला. साध्या तुमच्या घनसावंगीमध्ये मध्यवर्ती शहरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा घट मांडायला नवरात्रीतल्या घटाला माती विकत घ्यावं लागेल. लिहून या गिरगावकरांचं वाक्य. संभाजीनगर, पुणे, जालना, नांदेड ह्या शहरात तर घ्यावंच लागेल.
आतमध्ये राहणाऱ्या माणसाला माती भेटणार नाही, जी भेटती तिच्या ढवळ्या कोंबड्याची पख असते. त्या मातीवर दादा घट कसा मांडायचा? आणि तिथून जर बाहेर गावून आणायची असेल तर मग 100 रुपयाचं पेट्रोल जाण्यापेक्षा दारापुढे आलेली चिकट घेतलेली बरी. आणि ती माती विकणार चांद पाशा, अख्तर भाई, चाऊस मिया, महमूद खा, हे लोक ऐकणार, हे लोक ऐकणार. तुम्ही अजून बी बघा, कुंकू आतारी लाईत नाही, आताऱ्याच्या घरी कुंकू लाईत नाही. कुंकू कोणाच्या बाया लावतात? आपल्या. इकित कोण? ते नाळे गंडे दोरे सगळे पोळ्याचे याचे त्याचे बट कोणी कितय तेच. आता वाती सुद्धा तेच इकायलेत, फुलवाती सुद्धा तेच इकायलेत. एकादशीला केळ तेच इकितेत, एकादशी आपले धरतेत. एखाद्या केळात 7 भाई सापडा का, एखाद्या सफरचंद मध्ये 8 भाई सापडा का. धंदे करतात माणसं बिचारी, रिकामं बसतच नाही त्यांच्यात, कोणी बसतच नाही. 60 एकर जमीन म्हणले आपल्या बापानं, 60 एकर जमीन कमीली, कोणीकडे पतात नाही. मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या? मरुस तर गुंठा राहणार नाही तुला, काम करी जाईन, जाय ना परना तिथं. पैशाल्याच्या बाईनं पण एक दिवस रानात गेलं पाहिजे, बांधाव चप्पल काढून ठेवायची आणि काळ्या मातीवर घंटाक्षे चल जाय. मंजुळा ब्लड सर्क्युलेशन होईल. तू रानात जाईन, धुणं धुईन, भांडे घासीन, स्वयंपाक करीन आणि पहाट रोड जाम केला. या म्हणलं अंगावून ट्रॅक्टर जाईन, खाली होईन तिकडं. इथं डांबरावर काय तू का हे भरला काय म्हणलं रोड टॅक्स, खाली मरना चिटकशीन डांबराला, खाली जाय, खाली जाय रोडच्या खाली. इकडून हवा काढ, तिकून हवा काढ, इकडून बरगड्या काढ. वात आलेल्या माणसं आणि बरगड्यात तानू तानूच बेजार काम करणार. सासूचं लुगडे धुवाला धनुर्वाद झाला तुला. सासऱ्याचं धोतर धुईन मग बसताना आग गग निघताना आग गग, सारे नाटकत घे ना. सकाळी लांब काल्याला जायचं असलं घेत दिसत माणसं. रानात गेलं ब्लड सर्क्युलेशन. आमच्या पोरात नाही म्हणून टोचायची चप्पल आणा. मला काय टोचायची चप्पल काय कळा? आता दुकानदारा गेलो ते मला महाराज टोचायची चप्पलच नाही ना. ते ओळखीचं होतं म्हणून जमलं. माझ्या कार्ड असतं म्हणलं असतं तो कीर्तन कशाला ऐकते तो लोक. टोचायची चपलान कोणत्या चपलान घरी गेल्या म्हणलं अरे मित्र दुकानदार असल्यामुळे जमलं. तुम्हाला माहित नाही ते त्या अशा त्याला बुंडला असते, ब्लड सर्क्युलेशन होते. 2 वर्ग माझ्यापेक्षा लक्ष केले, 2 वर्ग जास्त शिकले काय ताण. त्याच्यामुळे ती म्हणली काय तितकंच म्हणली ती, मला काय दुसरा त्रास नाही काय द्यायला नाही आगाव कसं. आणि मला त्रास देणारे असते मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असते. चल घे म्हणला असतो तू वाट हो ना. आंधळ घोडीशी पांदळ झाला आणि अवकुशळ बायकुशी रान का झाला. हो ना, जी घोडी पाडून देते तिच्यावर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं. आणि अवकुशळ बायकुशी संसार केल्यापेक्षा तिकडे आश्रमावर गेलेलं बरं. कर्कशी संगतीन दुःख उदंड भजित. तुम्हाला जरा चोंभाळून ऐकायचं नाद आहे, मला नाही. मला इंजेक्शन न चोळता द्यायचा नाद आहे, पण आपल्याच्यानं दुखणं राहत. आणि काहीला चोंभाळून दुखणं देते, इंजेक्शन दुखत नाही. कसं दुखन ते अंगात टोचलत नाही, कष्टातच आणलं धोत्राच्या राहीन ते असे इंजेक्शन. म्हणजे दुखणं राहतं, जरासं दुखत होते. घरी जाऊन बर्फाने शेक नाही तर गरम पाण्याने शेक, पण राहतून दुखणं. वाकत जातून सरळ चढत टोचायची चप्पल. बरं त्याशिवाय काय नाही म्हणले महाराज. 130 रुपयाला पैशाचं काय ताण नाही. एखादी म्हातारी पाया पडी तितक्यात होईल, त्याचा काय विषय नाही. पाहता असं म्हणत नाही मी येरी सांगायला. मग बरं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोणता कांदी चोर. चांगलं चालेल पण देवान चांगलं. अहो गावरान तू पण चपात्या खाल्ल्या कोण म्हणायची कुटकी खाल्ली बो मसड मसड बरं काय असं म्हणलं खोटं गाऊन बोलायचं. चांगलं चाललंय ना आपलं, कशाला आगावपणा करायचं. घ्यायला काय विषय नाही, पण यानं काय होईल काळ सोकत असतो बघा. काळ सोकत असतो. मोठ्या माणसानं चूक केली की बाकीची चुका करीत असते. गावातल्या पंक्तीत तुम्ही उभे राहिले बाकीच्या पण वाढा वाटते. आणि पंगत चालू असताना तुम्ही जर पंख्याखाली बसलेत मग बाकीचे कसे वाटते. मोठ्याने करावं. ज्ञानोबा तुकोबाराने अनुकरण केलं आपल्याला करावंच लागते. ते केवढे लोक आहेत, केवढी किती अधिकारी लोक मोठ्यानं अनुकरण केलं. जे जे वडील करीत. मी म्हणलं आपण जर आता ही 130 रुपयाची चप्पल न्यावा तर उद्या आपल्या शेजारणीला तेच वळण लागेल, पलीकडच्या शेजारणीला वळण लागेल. मग आमची इथं कामाला येणाऱ्या बाईला तिला पण वाटण टोचायचीच असावं. लागत वळण येणं त्याला येणं त्याला येणं त्याला. अहो इन करी जाऊ आपण धोत्राव नाही करावं. इन करू द्या पॅन्टीवाल्यानं या बुशर्टवाल्यानं. धोत्राव इन केल्यावर कुत्रे भुकतेन का नाही, मर्यादा आहे का नाही त्याच्या, आहे का नाही. कुत्रे भुकतेन हेडपट पण आहे ना.
हाय नवऱ्याचं पैसे आहेत मग काय टोचायची चप्पल काय हिरवणीच काम झालं. एका श्रीमंत घरी स्वयंपाक करताना घालायची चप्पल. म्हणलं बाई स्वयंपाक करताना घालायची चप्पल हो म्हणले ही किचन मध्ये वापरायची. म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची एक एखादी अशी असली सांग मी निघतो पटकन नाही मा पाडवायचीच मला भीती अशी काही नाही. सकाळचं कीर्तन नव्हतं आपल्याला शेतात जेवायला जायचं. बरं हो पायी म्हणलं नाही गाडी आपल्याकडे सगळं बरोबर. गेलो शेतात आम्ही जांभळी खाली भाकरी गिकरी सोडल्या. शेतात जरा शिल्लकच जेवण जातं ना. निष्पाप झाडं भेटतेत ना. झाडं पापी नाहीत ना. लावलं त्याला सावली तोडायला आलं त्याला सावली. झाडं संतांच्या यादीत येत ना. वातावरण निसर्ग पद्धतशीर कचून जेवलो. मी जरा अंग राखून जेवलो. मला इंजेक्शन द्यायचं होतं. हो डॉक्टर पेलेला असलं पेशंट कसं माने त्याने पेत जावं पण घरी गेल्यावर पेत जावं संध्याकाळी पेत जावं असं नाही म्हणत त्यानं पेत जावं. पण लोक व्यक्त कसं तंबाखू सोडायला एक जणाकडे गेलो त्याच्या इथं तंबाखू ठेवलेली आणि म्हणलो तू याकडे तंबाखू सोडायला आलो तू कसं काय खात देवाला मला धकत आगाव पण आहे वैद्याला गण बाळा तू काय आमच्या काय नीट करतो असं भंगारा ऐकलं माणसं त्याचे फुलं ते पाहणं. चिंतन सांगितलं जसे पिराला कापायची अशी बसते तुझी दुधाची कथा गुरु वाटे. चला मग ते जांभळी खाली शर्ट गिर टाळ केलं धोत्राच्या आच्या गोच्या खावलं. म्हणलं काय ऊन तुझ्या लक्षात नाही होता ते कडबा संपत आलाय. खाल्ल्या बोरला पाणी लागले. हे 2 पाटे आपल्याला मका पेरायची. गाय पुढच्या हत्यात जाणणारे. एका गाईला वासरू आहे. पाण्या वासराला गेलं गाईला हिरवी मका असल्यावर जरासं बरं राहते. बा गडी आम्ही गडी तिकडे कामाला गेलीत ना. आता हे गड्यानं पराठ्या उपटिलेल्या आहेत. आपण 2 पाटे जमा करू. मी जमा करतो. मी काही म्हणलं नाही कर म्हणून जमा. मी आपल्या गेले धोत्रा गित्र पोचले त्या पराठ्या जमा करू तर लाज तर ते 2 तास जमा केल्यावर इतके खडे टोचले. 6 वर्ष झालं पुन्हा मला म्हणलीच नाही टोचायची चप्पल आणा. ब्लड सर्क्युलेशन आपलं कायमचं होऊन गेलं. पुन्हा काय विषय मोठाल्याची बाई असली तरी शेतात जात जाय माय द्वारका तो बरं करीन मंजुळा अंतिके साहित्य कोणते जात जाय काळाची गरज आहे. शेती फार गरज आहे. ज्याच्या नावानं दारा 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. राजा सगळ्या वस्तू मशीन तयार करता येतील. सगळ्या वस्तू मशीन तयार करता येतील. गहू आणि ज्वारी तांदूळ डाळ तयार करायची मशीन नाही. तुरीची डाळ तयार करता येईल पण तुरी तांदूळ तयार करता येतील. साळी चपात्या तयार करायची मशीन असेल. गहू भाकरी तयार करायची मशीन असेल. ज्वारी ही काळी माती. याच्यावर प्रेम करा. चला वसुदेव नंद राजा काळ्या मातीवर प्रेम करणारे होते. वारकरी संप्रदायाची नाळ शेतीची जुटलेली. ज्याला रताळ खाली लागत आहेत का वरी लागत आहेत. ज्याला भुईमुगाच्या शेंगा खाली लागत आहेत का वरी लागत आहेत. ज्याला मकाची कणस वरी लागतात का कमराला लागतात का खाली लागतात हे ज्याला कळत नाही त्याचं कीर्तन ऐकल्यावर गावाला कुपाटी लागल. शेतीची नाळ जुटलेला संप्रदाय. सुक्षेत्राने ओरते बीजही पेरीजे गोमटे आलोट फळ भेटे वेळे की गा अनरोत्त मेघ जळा धरणे बांधून घाली जेता. आता शासन सांगते पाणी अडवा पाणी जिरवा. अरे 400 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय अनवरत मेघ जळा धरणे बांधून घाली जेता. चांगलं बी पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय. चांगल्या जमिनीवर पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय. वेळेला पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलं ज्ञानोबरायानं. सुक्षेत्राने ओलटे बीजही पेरीजी गोमटे. गोमटे म्हणजे क्वालिटीचं. आलोट फळ भेटे तुला भरपूर उत्पन्न होईल. वेळेला पेरणी करा. आता पेरलेल्या ज्वारीला पाणी दिल्यावर ज्वारी येते दादा पण दाना बारीक पडतो. मोसमीच असतं. उन्हाळ्यातली सोयाबीन जमत पण मोसमातल्या सोयाबीन सारखं ठोकर होतं. ज्वारीच्या दाण्यावानी बारीक वेळ असती. वेळे होते का मागच्या लोकांनी काय त्यांच्या गोळ्या थोड्या संपल्या होत्या. म्हणून शेतीच्या बाबतीत राजे आमचे नंद राजा शेतीवर प्रेम करत होते म्हणून तर 9 लाख गायी सांभाळित होते. आई तुझा मी गायी राखी तो 9 लाख गायी राखून झिजली नख